नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. शुभ सकाळ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम सगळ्यांना हर हर महादेव. तर आज मी घेऊन आलेली आहे आपली दुसरी म्हणजे आपली एक्झरसाइजचा दुसरा पार्ट. तर दुसऱ्या पार्टमध्ये आज मी काय दाखवणार आहे, आज काही जास्त एक्झरसाइज दाखवणार नाही आहे. फार थोडं 2-3च एक्झरसाइज दाखवणार आहे, पण त्या एक्झरसाइज मस्ट आहे. ओके, कारण की त्या आपल्या लोअर बॉडीच्या आहेत, म्हणजे आपले पाय किंवा आपली कंबर याच्या बाबतीत आहेत किंवा आपले गुडघे. तर सर्वप्रथम मी हे सांगेन की ज्यांचे गुडघे किंवा कंबर हे खूप दुखत असेल तर त्यांनी ह्या एक्झरसाइज करू नये. पण लहान वयांच्या असतील, जर मिडल एज असेल, लहान मुली किंवा अशा तरुण मुली असतील किंवा तरुण बायका असतील, त्यांनी ह्या एक्झरसाइज नक्की कराव्या. बायकांसाठी करणं तर हे खूप गरजेचं आहे. सो मी म्हणून आज तुम्हाला या एक्झरसाइज दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. पहिल्यांदा वॉर्मअप जरूर करा. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉर्मअप दाखवलं होतं, ते तुम्ही प्रत्येकाने पहिल्यांदा वॉर्मअप केलंच पाहिजे. त्याच्यामुळे आपली बॉडी एक्झरसाइज करण्यासाठी तयार होते. ओके, माझं वॉर्मअप करून झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. चला तर मंडळी, फर्स्ट आपल्याला एक्झरसाइज करायचे वॉर्मअप झाल्यानंतर, बरं का. तर आज मी फर्स्ट एक्झरसाइज दाखवणार आहे, ती आहे स्क्वॉट. सेमी स्क्वॉट आणि सुमो स्क्वॉट असे दोन, म्हणजे एक सिंपल स्क्वॉट आहे आणि एक हे आपले सुमो स्क्वॉट आहे. तर स्क्वॉट म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषेमध्ये चक्क त्याला बैठका असं म्हणतात, किंवा आपण करतो ना काय पूर्वी लोक मारायचे दंड बैठका म्हणतात त्याला, तसं. आता ते वेगळ्या पद्धतीने दाखवतात, म्हणून तसे मी तुम्हाला दाखवते. चला तर आपलं हे शोल्डर आहे ना, या शोल्डरच्या लेवलमध्ये इतपत आपण फक्त पाय लांब करायचे आणि अगदी खुर्चीत बसतो ना तसं आपण असे हात ठेवायचे समोर आणि बसायचे असं मागे बसायचंय खाली. दाखवते मी तुम्हाला. चला, पहिल्यांदा आपले पाय आहे ते इतपत दिसतंय का तुम्हाला, एवढे एवढे हे करायचे शोल्डरच्या ह्याच्यामुळे पर्यंत, आणि हे असं हात करायचे आणि असं खुर्चीत असल्यासारखं बसायचं. हे बघा, भिंतीला हात धरलेत तरी चालेल आणि असे हात धरलेत तरी चालेल. ओके, असे हात धरायचे आणि हा हात असा ठेवायचा आणि अशा बैठका मारायच्या फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डन. ह्या ही झाली सेमी स्क्वॉट. आता ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी सुमो स्क्वॉट. सुमो स्क्वॉट कसे मारायचे ते लगेच मारायला नाही घ्यायचं, थोडंसं थांबा, कारण दम लागलेला असतो म्हणून. तर सुरुवातीला तुम्ही ह्या सुमो स्क्वॉट माराल ना, तर ह्या फार तर तुम्ही सुरुवात करा 5नी, त्याच्यानंतर वाढवत 10, 5चे 3 सेट करा, म्हणजे 5 मारायच्या अशा आणि थांबायचं 2 सेकंद, परत 5 मारायच्या, परत थांबायचं, असे 3 सेट करायचे, किंवा 10चे 3 सेट करा वाढवत गेल्यावर. ठीक आहे. चला आता सेकंड स्क्वॉट आहे सुमो स्क्वॉट. सुमो स्क्वॉट कसा मारायचा, तर आपले पाय हे इतपत असे एवढे, अगदी एवढे लांब नाही करायचे, एवढे थोडेसे असेच इतपत लांब करायचे, आणि हे पाय सरळ असतात ना, जे सुमो स्क्वॉट करताना आपण असे पाय ठेवतो सरळ. साधे स्क्वॉट आपण सिंपल स्क्वॉट करतो ना, सेमी स्क्वॉट, ते असे पाय ठेवतो. तर आता हे पाय असे इतपत हे करायचे, लांब करायचे आणि असे तिरके ठेवायचे, एकदम पण तिरके नाही, जर असे स्लाइडली तिरके करायचे आणि सेम तसे स्क्वॉट मारायचे. चला करूया. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. ओके. बरं का मंडळी मैत्रिणींनो, तर आज हे दोन्ही दाखवले मी. तर हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे नक्की पाय दुखतील, मांड्या दुखतील. पण तुम्हाला वाटेल का आता माझे पाय दुखतात, मांड्या दुखतात, तर मी एक्सरसाइज करणार नाही दुसऱ्या. तर तसं नाही, नक्की थोडी तरी का होईना एक्सरसाइज केलीच पाहिजे. 10 मिनिटं होईना, किंवा थोड्याशा जम्पिंग जॅक मारा, किंवा थोड्याशा असे रनिंग करा तरी चालेल. पण तो दिवस स्किप करू नका दुसऱ्या दिवशीचा, कारण दुसऱ्या दिवशी भरपूर पाय दुखतात हे केल्यानंतर पहिल्याच वेळेस. माझ्या शरीराला आता ते करायची सवय झाली आहे, त्याच्यामुळे माझे काही पाय वगैरे दुखत नाहीत. म्हणून चला तर आता ह्याच्या पुढे दाखवते. तर मंडळी पुढची एक्सरसाइज आहे ती आपल्या पूर्ण बॉडीसाठी आहे, ती पण आपण केली पाहिजे. आणि आणखीन एक मी सांगेन तुम्हाला की आपण सगळ्या एक्सरसाइज रोज सेम सारख्या नाही करायच्या, तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या एक्सरसाइज करायच्या. आज 3 एक्सरसाइज करा, दुसऱ्या 3 एक्सरसाइज दुसऱ्या दिवशी करा. सगळ्या एक्सरसाइज एकदाच एका दिवशी करायच्या नाही. 7 आठवड्यातले 7 दिवस 7 वेळा आपण वेगवेगळ्या एक्सरसाइज करायच्या. तर तुम्हाला मी सूर्यनमस्कार सुद्धा दाखवणार आहे. तर एक दिवस वॉर्मअप केलं ना, फक्त वॉर्मअप करायचं सकाळी, आणि एकच एक्सरसाइज करायची, आणि ती म्हणजे सूर्यनमस्कार. ती सूर्यनमस्कार एक एक्सरसाइज केलीत ना तर पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो आपला. म्हणून फक्त सूर्यनमस्कार ही एक एक्सरसाइज केली तिसऱ्या दिवशी तरी चालेल. पण ती करताना सुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी 3 करा, नंतर 5, पुढे वाढवत 5चे सेट करा, नंतर 10चे सेट, असे वाढवत जा. पण तुमच्यानी होईल, जितपत तुमच्यानी काउंटिंग होईल तेवढ्या वेळा करा. पहिल्या दिवशी 3चे 3 सेट करा. म्हणजे पहिल्या 3 सूर्यनमस्कार मारा, थांबा 2-3 मिनिटं, पुन्हा 3 एक्सरसाइज करा, परत थांबा, थोडंसं घोटभर पाणी प्या, मग पुन्हा 3 परत सूर्यनमस्कार करा. ठीक आहे. तर चला आता मी तुम्हाला सूर्यनमस्कार पण दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हाला मी आता सूर्यनमस्कार दाखवले, पण हे तुम्ही फार स्लो करा. मी खूप फास्ट करते कारण मला सवय झालेली आहे करायची, म्हणून मी फास्ट करते. पण तुम्ही खूप स्लो करा, फास्ट करू नका. कळलं? आणि मी तुम्हाला दाखवलं, दोन्ही साईडनी दाखवलं कसे करायचे ते. आता तुम्हाला मी चौथी एक्सरसाइज दाखवणार आहे. ते आपले हात कमी होण्यासाठी, हे हात आहेत ना आपले, हे कमी व्हायसाठी आहे. प्लस आपलं हे पोट, म्हणजे आपले हे ॲप्स, आपल्याला ॲप्स तुम्हाला हवे असतील तरी सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता. आणि मी तुम्हाला एक दिवस आणखीन मॅटच्या एक्सरसाइज दाखवणार आहे, ज्याला आपण योगा सुद्धा म्हणतो. त्या एक्सरसाइज पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आता आपण हाताच्या ह्या एक्सरसाइज आहेत त्या बघूया. चला, उभ्याने करायच्या असतील पहिले तर भिंतीला हे करून करायचं. ओके, हे झालं उभ्याने करून. असंच तुम्हाला आता मी या बेडला करून दाखवते. तसं नाही जमलं तर खालची पण दाखवेन मी. चल, आता मी तुम्हाला टेबलला पण तसं करून दाखवते. हे टेबल आणि टिपो आहेत त्याच्यासाठी.
हे असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणखीन असं जमलंच नाही, हे नाही जमत आहे तुम्हाला, काही हरकत नाही, खाली बसून सुद्धा मला ही एक्सरसाइज करता येते. चला बघूया. ओके, आणखीन एक एक्सरसाइज आहे, ती रोज करायची, ती करणं रोज गरजेचं आहे. असं बसायचं आपण आणि आता मी जसं दाखवलं हात खाली टेकवले तसं करायचं. ते कसं करायचं दाखवतो. तर हे बघा, आता मी अशी बसले नाही, तर हात आपले पूर्ण खाली टेकवायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तर ह्या झाल्या 4-5 एक्सरसाइज दाखवल्या मी तुम्हाला. आता बघितलं तुम्ही, मी तुम्हाला ज्या ज्या एक्सरसाइज दाखवल्या त्या तुम्ही करा, रोज करा, तुम्हाला जमेल तशा करा. आणि मी हेच सांगेन की ह्या जमत नसतील तर नका करू. पहिल्या पार्टमध्ये ज्या एक्सरसाइज सोप्या दाखवल्या त्या करा, पण जमल्या तर नक्की करा. आत्ताच मी तुम्हाला खाली बसून जी एक्सरसाइज दाखवली ना करायची, ती रोज केली ना की आपली पूर्ण बॉडीचा एक्सरसाइज होते त्याच्याने. तो सूर्यनमस्काराचाच एक प्रकार आहे, की अशी झोपून दाखवली ना मी तुम्हाला, ती एक्सरसाइज ती करणं खूप गरजेचं आहे. तर चला मंडळी, आज मी तुम्हाला या काही एक्सरसाइज दाखवल्या. आय होप तुम्हाला माझ्या एक्सरसाइज दाखवणं हे व्हिडिओमध्ये दाखवून देणं तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, आता मी जास्त काही दाखवणार नाही. तुम्ही आता थोडा वेळ बसा, आराम करा. एकदम लगेच पाणी, थोडंसं घोटभर पाणी पिलं तर चालेल, पण काही खायला जाऊ नका. एक्सरसाइज केल्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही बरं का. जमलंच तर 1 तास काही खाऊ नका, ठीक आहे. तर मंडळी, आत्ताच मी तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवल्या. ज्या एक्सरसाइज आपण केल्या ना की लगेच आपण पाणी नाही प्यायचं, काही खायचं नाही, निदान अर्धा तास किंवा 1 तास, जमेल तर 1 तास काही खाऊ नका. तर आणि ह्या एक्सरसाइज झाल्यावर लगेच आपण थांबायचं नाही. तुम्हाला मी त्या दिवशी पहिल्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ओंकारचा ध्वनीचं जाप करणं हे गरजेचं आहे. आणि ही एक्सरसाइज झाल्यावर तुम्ही ते करा, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा ग्लो येतो बरं का. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, एक्सरसाइज झाल्यावर ओंकाराचा जाप नक्की करा. तर चला, मध्ये पुन्हा एक्सरसाइजचा आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे. त्याच्यामध्ये खालच्या मॅटच्या एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजेच योगा हा प्रकार दाखवणार आहे. चला, पुन्हा भेटू आपण. थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. चला, बाय.